नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर पाठीमागच्या तासाला आपण अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनानं कोणकोणत्या योजना कार्यान्वित केलेल्या त्याचा आढावा घेत होतो. तर मी तुम्हाला एक लेक्चर टाकलं होतं, तर त्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नव्हतं, म्हणून पुन्हा मी त्या ठिकाणी त्या योजनांचा आढावा घेऊन दुसरं लेक्चर त्या ठिकाणी टाकलं. तर त्यामध्ये 2 योजना मी सांगितल्या होत्या. त्या योजना बघा, आठवत आहेत का तुम्हाला? तर पहिली योजना होती अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक पाठ्यक्रम विद्यावेतन. त्या योजनेचं नाव आहे विद्यावेतन योजना. तर ही वेतन योजना कुणाकुणासाठी आहे? तर जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय फॅकल्टीला म्हणजे डॉक्टरकीला या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, किंवा अभियांत्रिकी इंजिनिअरिंगला घेतलेलं आहे, किंवा पशुवैद्यकीय वेटरनरी डॉक्टरला ॲडमिशन घेतलेलं आहे, किंवा वास्तुशास्त्र, अशा कोणत्याही 4 कोर्सपैकी एका कोर्सला जर त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याला 740 रुपये प्रति महिन्याप्रमाणे 10 महिने त्या ठिकाणी विद्यावेतन दिलं जातं. तर ह्याचा आपण आढावा त्या ठिकाणी पाठीमागच्या तासाला घेतला होता. आणि त्यानंतर दुसरी योजना होती भारत सरकार शिष्यवृत्तीची योजना. तर ही सुद्धा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच महाविद्यालयीन शिक्षण घेता यावं म्हणून त्या ठिकाणी तो विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, त्याच्या वडिलांचं उत्पन्न पालकांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, आणि विद्यार्थ्यानं पुढच्या वर्षासाठी ॲडमिशन घेतलेला असावं, असा क्रायटेरिया असणाऱ्या विद्यार्थ्याला भारत सरकारची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी देण्यात येते. आणि तिसरी योजना आपण बघितली होती राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती. म्हणजेच 10वीला ज्या विद्यार्थ्याला 75% जास्त गुण पडलेले आहेत, 75 आणि 75पेक्षा जास्त, जे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना 75%पेक्षा जास्त गुण मिळालेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रति महिना 300 रुपयाप्रमाणे 10 महिन्यापर्यंत असे एकूण वर्षाचे 3000 रुपये त्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी त्या विद्यार्थ्याला मिळतात. पण त्या विद्यार्थ्यांनी 11वी आणि 12वीला त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे. तर ह्या योजनांचा आपण डीपमध्ये आढावा घेतलेला आहे. फक्त तुम्हाला ते रिमाइंड होण्यासाठी ह्या 3 योजना मी सांगितलेल्या आहेत. परत बघा, विद्यावेतन योजना, त्याच्यानंतर भारत सरकारची शिष्यवृत्ती, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती. तर आता पुढची आहे, चौथी जी आहे ती पुस्तक पेढी योजना. तर आपल्याला माहिती आहे की वैद्यकीय अभियांत्रिकी किंवा तंत्रनिकेतन किंवा कृषी पदविका, पशुवैद्यकीय किंवा CA MBA ह्या कोर्सला ज्यावेळेस आपण ॲडमिशन घेतो त्यावेळेस त्या कोर्सच्या संदर्भातली जी पुस्तकं आहेत, जो सिलेबस आहे, त्या सिलेबसची जी पुस्तकं घ्यायची त्याच्या किमती खूप जास्त असतात. आणि मग अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं जर त्या ठिकाणी वेतन, त्यांच्या पालकांचंच वेतन जर कमी असेल तर त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर इतकी महागडी पुस्तकं घेऊन ही पालक काय करू शकत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना घेऊन देऊ शकत नाहीत. म्हणून शासनानं यांच्यासाठी ही एक योजना कार्यान्वित केलेली आहे. तर ती योजना काय आहे? तर ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन कृषी किंवा पशुवैद्यकीय CA MBA अशा कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 1978-79 पासून त्या ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक 2 विद्यार्थ्यांमागं एक संच महाविद्यालयानं देण्यासाठी त्या ठिकाणी शासन खालील पद्धतीने अनुदान देतं. बघा, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना म्हणजे 2 विद्यार्थ्यांना एक संच खरेदी करायसाठी, मग अभियांत्रिकी आणि वैद्यकीय ह्याला ॲडमिशन घेतलेल्या महाविद्यालयात असा विद्यार्थी असेल तर किती अनुदान मिळतं बघा? तर 7,500 रुपये, 7,500 रुपये, कृषीसाठी 4,500 रुपये, त्याच्यानंतर पशुवैद्यकीयसाठी 5,000 रुपये आणि तंत्रनिकेतनसाठी 2,400 रुपये, CA MBA आणि इतर अभ्यासक्रमासाठी एक संचामागं 5,000 रुपये. म्हणजेच या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांमागं एक संच खरेदी करायचा असेल तर त्याच्यासाठीचं अनुदान या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्ससाठी वेगवेगळ्या पद्धतीनं दिलं जातं. पुन्हा बघा, वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी सगळ्यात जास्त म्हणजे 7,500 रुपये अनुदान 2 विद्यार्थ्यांसाठी एक संच पुस्तकाचा घेण्यासाठी अनुदान दिलं जातं. त्यानंतर कृषीसाठी 4,500 रुपये अनुदान दिलं जातं. पशुवैद्यकीयसाठी 5,500 अनुदान दिलं जातं. तंत्रनिकेतनसाठी 2,400 रुपये अनुदान दिलं जातं. CA MBA किंवा त्या ठिकाणी विधी अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल तर एका विद्यार्थ्यासाठी
5,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं. तर अशी ही चौथी आणि महत्त्वाची पुस्तक योजना आहे, पुस्तक पेढी योजना या ठिकाणी शासन राबवत आहे, की जेणेकरून अनुसूचित जाती जमातीचा विद्यार्थी शिक्षणापासून काय झालं नाही पाहिजे, वंचित राहिला नाही पाहिजे. त्यानंतर सैनिकीय शाळा. तर असा विद्यार्थी 10वीला त्या ठिकाणी चांगले मार्क पडले आणि त्याला पुढील शिक्षण घ्यायचं असेल तर सैनिकीय शाळेमध्ये या विद्यार्थ्याने प्रवेश जर घेतला तर त्या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आहे त्या पालकांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे 65,000च्या आत असलं पाहिजे, 65,000पेक्षा जास्त असलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुणे, सातारा आणि नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सैनिकी शाळा आहेत. तर अशा शाळेमध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळाल्यानंतर त्या सैनिकी शाळेला ह्या विद्यार्थ्याच्या खर्चासाठी प्रति विद्यार्थी 15,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी शासनाकडून देण्याची योजना आहे. म्हणजे सैनिकी शाळेसाठी पर्टिक्युलर बघा की असे विद्यार्थी सैनिकी शाळेमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला आहे, पण त्या विद्यार्थ्याला ज्या फॅसिलिटी द्यायच्या आहेत त्याच्यासाठीचं शासनाकडून ह्या विद्यार्थ्याला डायरेक्ट अनुदान न देता शाळेसाठी जे अनुदान मिळतं त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं किंवा त्या विद्यार्थ्याचा क्रायटेरिया बघितला जातो. सगळ्यात महत्त्वाचं त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न 65,000पेक्षा जास्त असलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर तो बौद्ध किंवा अनुसूचित जातीचाच विद्यार्थी असला पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ह्या शाळेसाठी मग शासन काय करतं तर 15,000पर्यंत अनुदान देतं. आणि अशा आपल्याला माहिती आहे की अशा सैनिकी शाळा महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा आणि नाशिक या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचं आहे पब्लिक स्कूल. आता पब्लिक स्कूलमध्ये जे अस्वच्छता काम करणारे कामगार आहेत, सफाई कामगार आहेत, मग या ठिकाणी स्वच्छता काम करणारे कामगार अनुसूचित जाती आणि जमातीचेच विद्यार्थी इथं असतील असं नाही. म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचेच पालक या ठिकाणी अस्वच्छतेचं किंवा सफाईचं काम करत असतील असं नाही. तर ऑल कॅटेगरीज म्हणजे अगदी प्रत्येक कॅटेगरीमधला कुठल्याही जाती धर्माचा त्या ठिकाणी तो विद्यार्थी आहे आणि त्याचे वडील जर सफाई कामगार म्हणून काम करत असतील तर 1985 पासून नागपूर या ठिकाणी पब्लिक स्कूल स्थापन झालेलं आहे. आणि त्या पब्लिक स्कूलमध्ये आज जर आपण आढावा घेतला तर साधारण 1ली ते 7वीपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिक्षण दिलं जातं. आणि आज त्या ठिकाणी 375 विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. तर बघा, पहिली योजना आपण बघितली विद्यावेतन योजना, दुसरी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, तिसरी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ताधारक योजना, चौथी पुस्तक पेढी योजना, 5वी सैनिकी शाळेसाठी अनुदान, 6वी पब्लिक स्कूल. तर अशा वेगवेगळ्या योजना आहेत. त्यानंतर पुढची आहे मॅट्रिक शिष्यवृत्ती, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती. आता अस्वच्छ कामगार व्यवसायात काम करणाऱ्या पालकांना, मग इथं सुद्धा कुठल्याही जातीचा तो मुलगा मुलगी असेल तर त्याचं मॅट्रिक पूर्व शिक्षण घेता येतं. त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला जातीची कुठलीही अट नाही. अनुसूचित जाती व्यतिरिक्तही त्या ठिकाणी इतर लाभधारक सुद्धा त्या ठिकाणी पालक अस्वच्छ कामगार म्हणून काम करत असतील तर अशा पाल्याला सुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकतं, त्या सवलतीचा लाभ घेता येतो. पण त्याच्यासाठी सरपंच म्हणजे तो विद्यार्थी ज्या गावात राहतोय त्या गावातल्या सरपंचाचं किंवा तो शहराच्या ठिकाणी राहत असेल तर नगरसेवकाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. याला उत्पन्नाची अट नाही. म्हणजे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ही सरपंचांनी किंवा त्या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेच्या अंडर येत असाल तर नगरसेवकानं जर शिफारस केली तर या ठिकाणी कुठल्याही उत्पन्नाची अट न घेता तुम्हाला मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती मिळू शकते. आणि ही शिष्यवृत्ती आहे महिन्याला 7,000, 10 महिन्याला असे महिन्याला 700 रुपयाप्रमाणे 10 महिन्याचे 7,000 रुपये त्या विद्यार्थ्याला मॅट्रिक पूर्व शिक्षणासाठी मिळू शकतात. मग या ठिकाणी बघा, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती कुणाला मिळते तर कुठल्याही जातीचं त्या ठिकाणी बंधन नाही, कुठलीही उत्पन्नाची अट नाही, कुठल्याही जातीतला विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी एकच अट आहे की तो विद्यार्थी ज्या भागात राहतो त्या भागात गावात राहत असेल तर सरपंचाचं शिफारसपत्र आणि नगरपालिकेच्या अंडर येत असेल, अंतर्गत येत असेल तर नगरसेवकाचं प्रमाणपत्र जर असेल तर ह्या विद्यार्थ्याला पर मंथ 700 रुपयाप्रमाणे 10 महिन्याचे 7,000 रुपये त्या ठिकाणी त्याला मॅट्रिक पूर्व शिक्षणासाठी मिळू शकतात. म्हणजेच ही मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती शासनाची योजना आहे. त्याच्यानंतर देशांतर्गत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला जर महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, पश्चिम बंगाल आहे, दिल्ली आहे, ओडिसा आहे, अशा वेगवेगळ्या कुठल्याही आपले जे एकूण
जे राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्या कोणत्याही राज्यात किंवा कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये त्या विद्यार्थ्याला जर शिक्षणासाठी त्या ठिकाणी मेरिट बसलं, त्या विद्यार्थ्यांनी तिथलं ॲप्लिकेशन केलं, CET दिली आणि त्या मेरिटमध्ये बसला आणि त्या लिस्टमध्ये शासन देणाऱ्या योजना असणारी ठराविकच महाविद्यालय असतात ज्याला ग्रँट असतं, तर असं असेल तर त्या विद्यार्थ्याला देशांतर्गत शिष्यवृत्तीसाठी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4.5 लाखाच्या त्या पालकाचं उत्पन्न असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र शासनानं मान्य केलेल्या संस्थेतच त्याचा प्रवेश झाला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रानं मान्य केलं आहे अशा संस्थेत जर त्याचा प्रवेश झाला असेल तरच त्याला देशांतर्गत उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीचा काय करता येतो, लाभ घेता येतो. आणि त्याला दर महिन्याला त्या ठिकाणी खर्चासाठी म्हणजे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह आणि साहित्य यांच्या खर्चासाठी 10,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देण्यात येते. म्हणजेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी जी शिष्यवृत्ती आहे ती देशामधल्या कोणत्याही राज्यात घेता येते, पण त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं जे मान्य केलेली महाविद्यालय आहेत अशाच महाविद्यालयात त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला असेल आणि ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचं उत्पन्न 4.5 लाखापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थी काय होऊ शकतो, ह्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊ शकतो. आणि त्याला या ठिकाणी संस्थेने त्याचं शैक्षणिक शुल्क आकारलेलं आहे, वसतिगृह आहे किंवा साहित्य आहे यांच्या खर्चासाठी प्रतिवर्ष 10,000 प्रमाणे त्याला काय होतं, ही शिष्यवृत्ती मिळू शकते. तर ही सगळ्यात पुढची योजना आहे की देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. त्यानंतर परदेशातील शिक्षणासाठी उच्च शिष्यवृत्ती. आता हा नागरिक देशात शिकू शकतोय, पण देशाच्या बाहेर सुद्धा त्या नागरिकाची इच्छा आहे, त्याने ॲप्लिकेशन केलं आणि देशाच्या बाहेर जर त्याला जायची संधी द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपलाही भारतीय नागरिक जगाच्या स्पर्धेमध्ये कुठेही कमी नाही पडला पाहिजे असा जर आपण विचार केला तर राज्यानं किंवा देशानं सुद्धा हा लॉंग लाईफचा विचार करून त्या ठिकाणी 50 विद्यार्थी अशा ह्या शिष्यवृत्तीचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. म्हणजेच 50 विद्यार्थ्यांना भारतातल्या शिष्यवृत्तीवर परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेता येतं. तर त्या ठिकाणी त्याचं अटी बघा कोणकोणते आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे की तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ही पहिली अट. जर त्याला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर तो पहिला महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. दुसरी अट की त्याचा 35 वर्षापेक्षा जास्त वय नसलं पाहिजे, म्हणजेच 35च्या आतला विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी काय होऊ शकतो, पात्र होऊ शकतो. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या वार्षिक उत्पन्न त्याच्या वडिलांचं किंवा पालकांचं हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. बघा, तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं वय 35 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे, त्याच्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं PhD अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50% गुण, म्हणजेच त्याला ज्या विषयात पदवी घ्यायची आहे तर त्याचं उच्च पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे. म्हणजेच BA झालं आहे आणि BAला 50% आहेत, पण MAला त्याला 55% आहे. तर कुठल्या तरी एका पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये त्याला काय पाहिजेत, किमान 50% गुण असले पाहिजेत आणि प्रथम प्रयत्नामध्ये तो काय झाला पाहिजे, उत्तीर्ण झालेला असेल तर अशा विद्यार्थ्याला परदेशी विद्यापीठामध्ये काय करता येतो, प्रवेश घेता येतो. आणि त्याला विद्यापीठानं प्रमाणित केलेल्या खर्चानुसार 14,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी, म्हणजेच आपण जर पाऊंडमध्ये बघितलं तर 900 पाऊंड इतकी रक्कम त्या ठिकाणी आपण परदेशी शासनाला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पाठवू शकतो. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर त्याचं 35 वर्ष वय असलं पाहिजे, त्याच्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्याला पदवी किंवा पदव्युत्तर 50% पेक्षा जास्त गुण असले पाहिजेत आणि तो पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे. असा विद्यार्थी असेल तर प्रति विद्यार्थ्याला या ठिकाणी शासन परदेशातील शिक्षणासाठी 14,000 पर्यंत म्हणजेच 9,000 पाऊंडपर्यंत त्या ठिकाणी मदत करू शकतं. त्यानंतर आकस्मिक खर्चासाठी सुद्धा त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्याला मदत करता येऊ शकते. ती 10,000 पाऊंडापर्यंत किंवा 1,000 पाऊंडापर्यंत ती मदत आपत्कालीन मदतीसाठी सुद्धा त्या ठिकाणी शिष्यवृत्तीच्या मार्फत देता येऊ शकते. त्यानंतर पुढची योजना आहे ती मुलामुलींसाठी वसतिगृह. आता आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जाती आणि जमातीचे विद्यार्थी शिकत नाही आहेत, त्याला सगळ्यात महत्त्वाचं की आजूबाजूला शाळा नाही आहेत. त्यानंतर त्या समाजावर त्या समाजातल्या चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, धार्मिक संस्कार हे त्या ठिकाणी वेगवेगळे होत आहेत. आणि आपण वडील शिकलेले नाहीत तर वडिलांनी जे हालाकीत, निरक्षरतेत, दुर्बलतेत, त्यानंतर
अगदी उपासी जीवन व्यतीत केलेलं आहे, तर त्यांना रोज जर स्वतःच्या अन्नासाठी भटकंती करावी लागत असेल, खूप संघर्ष करावा लागत असेल, तर त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या मुलांनीही शिक्षण घेऊन पुढे जावं अशी कधीही विचार येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाने अशा विद्यार्थ्यांना वसतिगृहात्मक शिक्षण जर दिलं, म्हणजे त्यांची खाण्याची, राहण्याची आणि शाळेची सगळी सोय जर झाली, तर निश्चितच ही मुलं शिकू शकतात आणि सर्वसामान्य मुलांबरोबर आपला स्वतःचा विकास करून घेऊ शकतात, स्वतःचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून घेऊ शकतात आणि जे व्यक्ती स्वतःसाठी, देशासाठी आणि समाजासाठी योगदान देऊ शकते. तर मग अशासाठी पुढची योजना आहे मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह. त्या ठिकाणी महाराष्ट्र हे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनानं सुरू केलेलं आहे. तर या ठिकाणी मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, याच्यामध्ये निवास म्हणजे राहण्याची सोय, भोजन, अंथरूण, पांघरूण, शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2 गणवेश, क्रमिक पाठ्यपुस्तकं, त्याच्यानंतर वह्या, स्टेशनरी इत्यादी सगळ्या गोष्टी त्या वसतिगृहाच्या योजनेमार्फतच विद्यार्थ्यांना पुरवले जातात. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या पालकांनी कोणतीही त्याची जबाबदारी उचलायची नाही. म्हणजे त्याला शिक्षण खाऊन पिऊन त्या ठिकाणी, म्हणजेच त्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे त्याची राहायची सोय होणार आहे, त्या ठिकाणी 2 टायमाचं जेवण आहे, 2 टायमाचा चहा नाश्ता आहे, किंवा त्याला शिक्षणासाठी ज्या वह्या लागतील, पुस्तकं लागतील, स्टेशनरी लागतील, तर ती सगळी या योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्याला देण्यासाठी शासन ह्या योजनेचा पुरस्कार करतं आणि ह्या योजना प्रत्यक्ष आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यान्वित आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची पुढची योजना आपण बघितली की मुलींसाठी वसतिगृहाची योजना आहे. त्याच्यानंतर शासकीय निवासी शाळा. आता आपल्याला हेही माहिती आहे की शासकीय निवासी शाळांमध्ये आता वसतिगृहात्मक शाळा आहेत, पण शासकीय निवासी शाळा ज्याला अनुदान आहे, तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक शासकीय निवासी शाळा अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण 500 शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं 100 शाळा महाराष्ट्र शासनानं सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. मग निवासी शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला काय करता येतं, फक्त अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांनाच प्रवेश त्या ठिकाणी दिला जातो. आणि ह्याही शाळेत आपण जसं मुलींच्या वसतिगृहाची सोयी ह्या योजनेअंतर्गत वह्या, पुस्तकं, गणवेश दिला जातो, तसंच ह्याही शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत भोजन दिलं जातं. त्यानंतर निवास आणि इतर आवश्यक सुविधासुद्धा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला काय केल्या जातात, पुरवल्या जातात. तर असे ह्या शासकीय निवासी शाळेमध्ये त्या ठिकाणी ही योजना, शासकीय निवासी शाळेची योजना कार्यान्वित केली जाते. त्यानंतर व्यावसायिक पाठ्यक्रम, निर्वाह भत्ता. म्हणजेच व्यावसायिक पाठ्यक्रम कुठले, तर वैद्यकीय आहे, अभियांत्रिकी आहे, कृषी आहे, असे जे व्यावसायिक पाठ्यक्रम आहेत, ज्या पाठ्यक्रमाला विद्यार्थ्यांना काय केले, प्रवेश घेतलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना 235 ते 740 रुपयापर्यंत त्या ठिकाणी निर्वाह भत्ता म्हणजेच राहण्याचा भत्ता त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला दिला जातो. म्हणजेच व्यावसायिक पाठ्यक्रमाला ज्या विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलेलं आहे, मग आता व्यावसायिक पाठ्यक्रमामध्ये कोणकोणत्या पाठ्यक्रमाचा समावेश या ठिकाणी केला आहे बघा. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी असे जे व्यावसायिक कोर्सेस आहेत, ज्याला विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्याला 235 रुपयापासून 740 रुपयापर्यंत त्या ठिकाणी निर्वाह भत्ता म्हणजेच राहण्याचा भत्ता त्या ठिकाणी दिला जातो. तर अशा पद्धतीनं बघा, आपण सुरुवातीपासूनच अनुसूचित जातीची वैशिष्ट्ये काय आहेत, अनुसूचित जातीच्या लोकांना कोणत्या समस्या येतात, त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना करू शकतो, त्याच पद्धतीने अनुसूचित जातीची वैशिष्ट्ये कोणती, अनुसूचित जातीच्या समस्या कोणत्या आणि त्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो याचा आपण विचार केला एक शिक्षक म्हणून. त्यानंतर शासनाने यांच्यासाठी कोणकोणत्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत, तर त्या योजनांचा आपण आजच्या तासिकेला संपूर्ण योजनांचा आढावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा योजनांची मी नावं सांगते. पहिली योजना आहे विद्यावेतन योजना, दुसरी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, तिसरी आहे छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, त्यानंतर पुस्तक पेढी योजना, सैनिकी शाळांसाठीचं अनुदान, पब्लिक स्कूलसाठी अनुदान, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, देशांतर्गत व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी शिष्यवृत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं शासकीय निवासी शाळा आणि व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता. अशा योजना ह्या शाळांमध्ये ह्या विद्यार्थ्यांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं
आणि त्या ठिकाणी स्वतःचा विकास करावा, समाजाचा विकास करावा आणि राष्ट्राच्या विकासासाठी स्वतःचं योगदान द्यावं. आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जन्माला आल्यानंतर जगण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तर तो अधिकार मिळवून देण्यासाठी ह्या वेगवेगळ्या योजना शासन राबवत असतं. तर ह्या योजना आपण उद्याचे B.Edचे प्रशिक्षणार्थी, उद्याचे भावी शिक्षक आहोत. तर या योजना जर आपल्याला कळल्या तर आपण निश्चितच ह्या मुलांना ह्या योजना सांगू किंवा ह्या योजनांचं त्या ठिकाणी योजनांतर्फे त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होऊयात. किंवा अशा व्यक्ती जर आपल्याला आढळल्या तर आपण निश्चितच त्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करूयात. तर ह्या योजना काय आहेत, ह्या योजनांचा आपण आढावा घेतलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोग नेमलेला आहे. बघा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. तर SC आणि ST जो राष्ट्रीय शिक्षण आयोग आहे तो भारतीय संविधानाच्या 238व्या कलमानुसार अनुसूचित आणि जाती, बघा, भारतीय अनुसूचित जाती आणि जमातीच्या त्या ठिकाणी शिक्षणासाठी पर्टिक्युलर 338व भारतीय राज्यघटनेतलं कलम आहे. आणि त्या कलमामधलं कलमानुसार अनुसूचित जातीच्या जनजातीसाठी राष्ट्रीय आयोग असण्याची व निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे यांच्यासाठी, यांच्या ज्या समस्या आहेत आणि यांच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा कोणत्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजेत, याच्यासाठी कलम क्रमांक 338 मध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय आयोग केंद्रानं निर्माण केला पाहिजे, राष्ट्रीय आयोग नेमला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे, अशी शिफारस या ठिकाणी आहे. तर हा जो नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स काय आहे आणि त्याच्यासाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कर्तव्य कोणकोणती आहेत, राष्ट्रीय आयोग ह्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो, तर ह्याच्यासाठीचा जो माहिती आहे किंवा ह्याच्यासाठीची काय अध्ययनाचे पॉईंट आहेत ते आपण उद्याच्या तासाला अभ्यासूयात. तर आजच्या तासाला फक्त आपण पूर्वीचे 2 योजना बघितल्या होत्या, 2 नाही 3 योजना बघितल्या होत्या. विद्यावेतन, भारत सरकारची शिष्यवृत्ती, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, आणि आज राहिलेल्या सगळ्या शिष्यवृत्तींचा किंवा राहिलेल्या सगळ्या योजनांचा आपण आढावा घेतलेला आहे. आणि यातलाच राहिलेला जो भाग आहे, राष्ट्रीय आयोग अनुसूचित जाती आणि जमातीसाठी कशा प्रकारचं कर्तव्य बजावत असतो, याच्याविषयीची माहिती आपण उद्याच्या तासाला अभ्यासूया. तर हा भाग समजला असेल अशी अपेक्षा करूयात. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी प्रत्येक लेक्चर अगदी काळजीपूर्वक ऐकावं. आणि ऐकत असतानाच मी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुद्दा रिपीट बोलत असते. तर त्याच्या जर तुम्ही मुद्दे काढले आणि मुद्दे काढल्यानंतर जर तुम्हाला त्यात समजायला काय अडचण आली तर तुम्ही मला त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून त्यावर डिस्कस करू शकता किंवा अगदी तुम्ही फोन करून सुद्धा मला विचारू शकता. पण हा पेपर तुमच्यासाठी खूप वेगळा आहे, त्यामुळं थोडंसं त्या ठिकाणी सगळ्यांनी अभ्यास करायचा आणि सगळ्यांनी प्रत्येक लेक्चर ऐकायचा प्रयत्न करायचा. ओके, थँक्यू. थांबूयात.